गडचिरोली जिल्ह्यातून माओवाद्यांचा दबदबा कमी झाल्यानंतर अप्रतिम निसर्ग सौंदर्यानं नटलेलं मात्र घनदाट जंगलामध्ये असल्यानं एक प्रकारे माओवाद्यांचं अप्रत्यक्ष नियंत्रणामध्ये असलेली अनेक ठिकाणं ही आता मोकळी होऊ लागली आहेत। त्यापैकीच एक म्हणजे अबुझमाडच्या टेकड्यांमध्ये असलेला आणि माओवाद्यांच्या सतत उपस्थितीमुळे जगाला फारसं माहीत नसलेला बानागुंडा इथल्या रजिरप्पा धबधबा। बिनागुंडा गावामध्ये महाराष्ट्र पोलिसांचं कायमस्वरूपी मदत केंद्र हे सुरू झाल्यानंतर इथला रजिरप्पा धबधबा हा देखील आता मोकळा श्वास घेतोय। एबीपी माझा या घनदाट जंगलामध्ये कठीण डोंगर रांगांमध्ये पायी प्रवास करून रजिरप्पा धबधब्यापर्यंत पोहोचला। हा धबधबा खूप मोठा नाहीये, मात्र शुभ्र स्वच्छ पाण्यासह वर्षभर अविरत वाहत राहतोय। कधीच वाटत नाही जर या भागामध्ये रस्त्यांची आणि मोबाईल नेटवर्कची सोय भविष्यामध्ये झाली तर हे वन पर्यटनाचं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण ठरू शकतं। छत्तीसगड आणि महाराष्ट्रमध्ये तब्बल 4000 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेला अबुझमाडचा जंगल फक्त घनदाट जंगलच नाही तर या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा सोबतच खनिज संपदा आणि नैसर्गिक सौंदर्य जो आहे तो लपलेला आहे। मात्र माओवाद्यांची दहशत या ठिकाणी अनेक दशक कायम होती। बिनागुंडा मोठे जे माओवादी नेते होते त्यांची आश्रयस्थळी मानली जायची। पोलीस आणि सुरक्षा दलांपासून लपण्यासाठी याच बिनागुंडाच्या जंगलामध्ये मोठे माओवादी नेते आश्रय घ्यायचे आणि त्या बिनागुंडा गावाच्या जवळ हा धबधबा आहे, राजिरप्पा धबधबा आहे। आणि महाराष्ट्रातील आणि छत्तीसगडमधील जंगलातील जो पाणी आहे तो वाहून येतो आणि जवळपास वर्षभर अशाच पद्धतीने हा धबधबा वाहत राहतो। मात्र चांगला नैसर्गिक सौंदर्य असून सुद्धा या ठिकाणी माओवाद्यांच्या दहशतीमुळे फारसे पर्यटक येऊ शकत नव्हते। मात्र गेल्या काही महिन्यात मग छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल आणि महाराष्ट्र असेल सर्वत्र सुरक्षा दल आणि पोलिसांनी जोरदार कारवाया माओवाद्यांविरोधात केल्या आणि त्याच्यानंतर आता हळूहळू या भागामध्ये भविष्यामध्ये फक्त विकास कामच होणार नाही, वेगवेगळ्या प्रकल्पांचेच कामं होणार नाही तर इथला जो पर्यटन आहे तोही वाढू शकेल अशी अपेक्षा आहे। आणि त्यापैकीच हा एक ठिकाण आहे वर्षभर अशाच पद्धतीने अविरत वाहणारा जो बिनागुंडाचा राजिरप्पा धबधबा आहे। या ठिकाणी जर पर्यटक येऊ लागले तर नक्कीच हा जो संपूर्ण मागासलेला भाग आहे आणि आजवर जगापासून तुटलेला किंवा फारसा संपर्क नसलेला हा जो संपूर्ण भाग आहे या भागाचाही विकास होऊ शकेल अशी अपेक्षा आहे। रस्त्यांची निर्मिती होऊन मोबाईल कनेक्टिव्हिटीची स्थापना होऊन या ठिकाणचं जे पर्यटन स्थळ चांगले विकसित केले जाऊ शकतात त्यापैकी हा बिनागुंडाचा एक धबधबा आहे, यांचा विकास होऊ शकेल अशी अपेक्षा आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, बिनागुंडा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।